नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अक्षय देखणे स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलला। आणि आजचा आपला विषय आहे की इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी कट ऑफ लिस्ट कशा पाहाव्यात। अभियांत्रिकीला इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत, 12वी सीईटी ज्यांनी दिलेली आहे, सीईटी मध्ये जे उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन्स घेता येतात आणि त्यासाठी बरेचसे विद्यार्थी हे कट ऑफ लिस्ट कशा बघायच्या हे गुगलला इंटरनेटला सर्च करत असतात। तर आज मी तुम्हाला वेबसाईटवरून ह्या लिस्ट कशा बघायच्या ते तर सांगणार आहेच, त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज कट ऑफ लिस्ट किंवा इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट हे देखील आपण डिस्कस करणार आहोत। ज्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट म्हणजेच कॉलेज वाईज अलॉटमेंट समजते अशा विद्यार्थ्याला कट ऑफ लिस्ट हे एकदम इझिली समजून जातं। चला तर आपण बघूयात इंटरनेटवरून डायरेक्टली वेबसाईट थ्रू या लिस्ट कशा बघितल्या जातात। त्याआधी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, अक्षयच व्ह्यू पॉइंट। आपण सुरू करूयात कट ऑफ लिस्ट कशा पाहायच्या। तर ही आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची वेबसाईट। या वेबसाईटला जायचं कसं? आता इथं जर तुम्ही बघितलं तर FE 2023 असं लिहिलेलं आहे। ऍक्च्युली आपले ऍडमिशन जे असणार आहेत इथून पुढचे अकॅडमिक इयर 2024-25 असे असणार आहेत। मग आपल्याला कट ऑफ लिस्ट ह्या मागच्या वर्षीच्या बघायच्यात, म्हणून मग इथं FE 2023 FEचा अर्थ काय ते मी थोड्या तुम्हाला सांगतोय, ठीक आहे। आता इथे यायचं कसं या वेबसाईटला? समजा तुम्ही गुगलवर जरी असाल, 2-3 मार्ग आहेत, मी तुम्हाला सगळेच्या सगळे सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्ही इथं जर महासीईटी असं जरी टाकलं, MAHACET महासीईटी हे जरी टाकलं आणि एंटर केलं तरी सुद्धा तुम्हाला स्टेट कॉमन एंट्रन्स सेल तर ह्याचं विंडो दिसणार आहे, ठीक आहे। हे झाल्यानंतर इथं भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, जायचं कुठं नेमकं? तर कॅप हे जे दिलेलं आहे, कॅप म्हणजे काय तर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस। कॅप मध्ये गेल्याच्या नंतर 2024-25 तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, ठीक आहे। आता जर मी या 2024-25 ला क्लिक करतोय तर इथं खाली MBA BBS वगैरे खूप सारे कोर्सेस दिलेले आहेत। आपल्याला BE BTech अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस विद्यार्थ्यांची आता 12वी सीईटी दिल्यानंतर म्हणजे 12वी झालेली आहे तर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला अप्लाय करायचं असतं, म्हणून मग BE किंवा BTech। तर BE BTech ला जर मी क्लिक करतोय तर ते होत नाहीये, कारण काय? आपण कॅप मध्ये सिलेक्ट करताना 2024-25 सिलेक्ट केलं होतं आणि अजून 3 जुलै पर्यंत ज्या ऍडमिशन प्रोसेस आहेत कॅपच्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या किंवा इंजिनिअरिंगच्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत, म्हणून ते 2024-25 मध्ये BE BTech ला क्लिक होत नाहीये, ठीक आहे। तर मग आपण जर 2023-24 ला गेलो, हे 2023-24 जे पेज आहे या वेबसाईटवर, इथे बघा ही हायलाइट केलेली पट्टी पण येते आणि मला क्लिक पण करता येते। मी क्लिक केल्याच्या नंतर पुढची विंडो ओपन होईल की जी पहिल्यांदा मी दाखवली होती तुम्हाला FE 2023-24 ची, ठीक आहे। दुसरा एक ऑप्शन असा आहे की तुम्हाला जर इथून जायचं नसेल, तुम्ही डायरेक्टली गुगलला येऊन, समजा तुम्ही गुगलला आहात किंवा कुठेही आहात तरी इथे जरी टाकलं FE 2023, FEचा अर्थ काय? F म्हणजे फर्स्ट इयर साठी इंडिकेट करतं आणि E म्हणजे इंजिनिअरिंग साठी। FY असा जर उल्लेख असेल तर तो फर्स्ट इयर डिप्लोमा असं असतो। आपली डिग्री आहे, डिग्रीसाठी ऍडमिशन होतात 12वी नंतर, म्हणून मग फर्स्ट इयर साठी FE, F फॉर फर्स्ट इयर आणि E फॉर इंजिनिअरिंग, ठीक। तर FE 2023-24 हे जरी तुम्ही क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला हेच पेज ओपन होणार आहे। मग ही आपली मेन पेज असेल, हे जे आहे हे आपलं मेन पेज असेल। इथंच तुम्हाला सगळं वर्किंग करायचंय, फक्त तुमचे ऍडमिशन जे होणार आहेत ते ऍडमिशन्स 2024-25 ला होणार आहेत अशा टाईपचीच एक विंडो असेल। आता ही मागच्या वर्षीची, कारण कट ऑफ आपल्याला मागच्या वर्षीचे बघायचे, त्या तिन्ही सेमच आहे, त्यामुळे मी या 2 कट करतो आणि एकाच विंडोवर तुम्हाला एक्सप्लेन करतो। मगाशी मी जसं सांगितलं की कट ऑफ लिस्ट ज्याला समजून घ्यायच्या असतील त्या विद्यार्थ्यांनी आधी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट हे समजून घेणं अति आवश्यक आहे। ते जर तुम्हाला समजलं तर कट ऑफ लिस्ट इझिली समजतील। ते कसं? आता इथं बघायचं आहे का, तुम्ही जर इथं बघितलं तर इम्पॉर्टंट डेट्स आहेत, नोटिफिकेशन आहे, न्यूज आहे, या सगळ्या गोष्टी येत राहतील।
न्यूज, नोटिफिकेशन आणि डाउनलोड्स, इथे तर जायचंच आहे. पण त्याआधी इथं दिलंय पहा, कट ऑफ लिस्ट फॉर कॅप राऊंड इन प्रिव्हियस इयर. हे जे काही तुम्हाला दिसतंय 2019-20 पासून तर 22-23 पर्यंत, या सगळ्या कट ऑफ लिस्ट त्या वर्षाच्या तुम्हाला इथं बघायला मिळतील. ठीक आहे. जर तुम्ही इथे कॅप राऊंड 1 साठी कट ऑफ लिस्ट MH आणि AI असे 2 कॉलम बघितले तर त्याचा अर्थ असा आहे की MH म्हणजे महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्रासाठीचे जे CET होती त्या थ्रू भरलेले कॅन्डिडेट 2022 मध्ये. इथं व्ह्यू कराल तर पुढचं पेज ओपन होईल, आपण याच्यावर येणार आहोत. AI म्हणजे ऑल इंडिया सीट्स, हे जे दिलंय ते AI ऑल इंडिया सीट्स. इथून देखील आपल्याला बघता येतं, म्हणजे ऑल इंडिया म्हणजे JEE एक्झाम तुम्ही देता, मेन्स एक्झाम देता JEE ची, त्या थ्रू जे भरले जातात सीट ते आहेत कट ऑफ लिस्ट कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. आता तुम्ही म्हणाल की इथं 2023-24 चे कट ऑफ लिस्ट नाहीयेत, तर ते लिस्ट तुम्हाला लेफ्ट साइडच्या या कॉलम मध्ये मिळतील. ठीक आहे. अजून एक गोष्ट इथं आहे पहा, सीट मॅट्रिक्स. हा जो कॉलम दिलेला आहे सीट मॅट्रिक्सचा, हा जो कॉलम आहे सीट मॅट्रिक्स कसं बघायचं या संदर्भात मी एक नवीन व्हिडिओ बनवेल, कारण त्याला वेळ फार जास्त जाईल, ते समजूनही घ्यावा लागेल. त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. आणि याआधी देखील मी तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ऍडमिशन किंवा अभियांत्रिकीसाठी आवश्यक कागदपत्रे, अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. एक 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे, माझ्याच युट्यूब चॅनलला आहे, तुम्ही त्या युट्यूब चॅनलला जाऊन बघा तो एक व्हिडिओ. आणि हा आता आपण ऍडमिशन संदर्भात दुसरा व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. कट ऑफ लिस्टवर आपण येऊयात. इथं पण दिलेले आहेत. त्याआधी जसं मी सांगितलं की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आपल्याला बघायची, तर ती इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जी असेल, लेफ्ट साईडला ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल कराल इथं हे दिलेलं आहे पहा, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट. हे थोडंसं मी तुमच्यासाठी झूम करतो हवं तर. झूम केल्यानंतर देखील तुम्हाला इथे समजणार आहे की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटची लिंक इथं तुम्ही क्लिक करायचंय. हे क्लिक केल्याच्या नंतर आपण आलो इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट मध्ये. आता इथं सगळ्या कॉलेजेसची लिस्ट आहे पहा, महाराष्ट्रातल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट आहे. आणि त्याचबरोबर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 अशा सगळ्याला आपल्याला डाउनलोड करता येतात. फॉर एक्झाम्पल आपण एक डाउनलोड करून बघूयात. आता बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की गव्हर्नमेंट कॉलेजला आमचा नंबर लागेल का, COEP ला आमचा नंबर लागेल का. तर तुमचा नंबर कधी लागेल, किती मार्क्स पडल्यावर लागेल, हे सगळं आता आपण बघूयात. डायरेक्टली एक कॅप राऊंड 1चं, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 यापैकी कुठली पण आपण एक डाउनलोड करून बघूयात आणि त्याला किती मार्क्सला, कोणत्या कॅटेगरीला ते विद्यार्थी लागलेले आहेत ते आपण बघूया. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कशी असते. आता COEP जे आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं COEP सर्च करू शकता किंवा मला तो कोड माहिती आहे, 6006 त्या कॉलेजचा कोड आहे, COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. इथं जर मी कॅप 1 ला डाउनलोड म्हणतोय तर इथं एक PDF डाउनलोड होतीये. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ही जी PDF आहे ऑलरेडी मी ती डाउनलोड केलेलीच आहे, त्यामुळे थोडीशी तुम्हाला क्लिअर आयडिया देतो त्याविषयी. थोडंसं झूम पण करतो, तुम्हाला क्लिअर दिसत असेल असं मी कन्सिडर करतो. आता हे पहा, ही जी PDF डाउनलोड झालेली, इथं कॉलेजचं नाव येते आणि कोड येतोय COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. 6006 हा त्याचा कोड आहे. त्यापैकी उदाहरणार्थ ब्रँच वाईज जाऊ आपण. आता सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, COEPचं सिव्हिल इंजिनिअरिंग, किती मेरिट गेलं होतं, कुठल्या कॅटेगरीचा मुलगा लागला होता, तर यासाठी त्यांचं सँक्शन इंटेक आहे 75. कॅप राऊंड मधून जे सीट लागणार आहे ते 75 आहे. महाराष्ट्र स्टेट साठी 60 जागा त्यांनी दिलेल्या आहेत आणि AI म्हणजे ऑल इंडिया सीट्स म्हणजे जे JEE थ्रू लागले जातात असे 15 सीट्स, टोटल 75 सीट्स अवेलेबल आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग साठी गव्हर्नमेंट कॉलेज पुणेला. आता इथं त्यांचा मेरिट नंबर दिलेला आहे आणि इथं त्यांचं CETचा स्कोर आहे पहा. CETचा स्कोर जो आहे तो या विद्यार्थ्याचा, पहिला जो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याला 99.41 एवढे पर्सेंटाईल होते CETला. मग त्या विद्यार्थ्याचा नंबर हा COEPला सिव्हिल ब्रँचला लागलेला आहे. तर ही त्याची कॅटेगरी, मेल आहे की फिमेल इथे समजतंय, त्याचं पूर्ण नाव आहे, ऍप्लिकेशन ID आहे आणि CETचा स्कोर आहे.
ठीक आहे. शेवटी जो कॉलम आहे तिथं सीट टाईप असा उल्लेख आहे, तर तो सीट टाईप जनरल ओपन, जी ओपन म्हणजे जनरल ओपन, आणि एस फॉर एस काय इंडिकेट करतं तर स्टेट लेवलचे सीट, महाराष्ट्र स्टेटच्या ते सीट. जर AI असेल तिथं किंवा अजून दुसरं काय असेल तर ते ऑल इंडिया रँकच्या सीट असतात. ठीक, तर जनरल ओपन कॅटेगरी. आता हे पहा, ह्या सगळ्या जनरल ओपन कॅटेगरीच्या सीट्स आहेत. ओपन कॅटेगरीच्या कुठल्या किती पर्सेंटेज असणाऱ्या मुलांना तर ते अलॉट झालेलं आहे ते देखील तुम्ही बघू शकता. स्क्रोल करा. हे पहा, आता इथे F म्हणजे फिमेल, लेडीज ओपनचं शीट आहे. लेडीज ओपनचं शीट हे किती पर्सेंटेजला सिव्हिल डिपार्टमेंटला लागलेलं आहे हे देखील तुम्ही बघू शकता, 97.5. अजून थोडंसं खाली या, लेडीज ओबीसी, लेडीज MT कॅटेगरी वाईज इथं हे तुम्हाला दिलं जातं कुठल्या कॅटेगरीचा सीट टाईप अवेलेबल आहे आणि तिथं कुठल्या कॅटेगरीचा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. उदाहरणार्थ हा मी थोडस झूम करतो. झूम केल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल देखील करता येणार आहे. 96% या विद्यार्थ्याला आहे आणि त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी SC आहे. सीट टाईप होता जनरल SC. जनरल SCच्या ह्या ज्या सीट आहेत त्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेजला गेले हे तुम्हाला बघता येतं. ठीक आहे. त्यानंतर इथं DEF दिलंय पहा. DEF म्हणजे काय, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं. तर डिफेन्स कोट्यातून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर ते त्यांच्यासाठी सेपरेट जागा ह्या राखीव असतात. थोडंसं अजून थोडं खाली स्क्रोल करतो मी. आता बघा, इथं सीट टाईप बदललाय. इथं सीट टाईप काय, AI म्हणजे ऑल इंडिया रँक. ज्या विद्यार्थ्यांनी JEEच्या एक्झाम दिलेल्या आहेत तर ऑल इंडिया रँक वरून ते विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. त्यांच्यासाठी किती जागा असतात, किंवा आपण म्हणूया की 60 जागा जर असतील, आता इथं 75 जागा टोटल आहेत. मी वरती सांगितलं तसं 15 जागा ह्या AI साठी आहेत आणि 15 जागा ह्या महाराष्ट्र स्टेटसाठी आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून आपण सिव्हिल ब्रँचेस आता पाहतोय, थोड्या वेळाने कम्प्युटर इंजिनिअरिंग पण बघणार आहोत. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं मेरिट किती झालं याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे तुमच्यापैकी. तर सिव्हिल इंजिनिअरिंग साठीचं हे COEPचं मेरिट EWS सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला इथे नंबर तुमचा लागू शकतो. 98.45 सिव्हिल इंजिनिअरिंगला COEPचं मेरिट गेलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या एवढ्या जागा EWS साठी मिळाल्या. 8 जागा ऍडिशनल आहेत. 75 मागे 8 जागा, 60 मागे 6 जागा. ठीक आहे. आता TFWS हा एक महत्वाचा पॉइंट आहे की TFWS काय असतं. बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात TFWS ची सीट म्हणजे काय. इथं TFWS लागलंय आणि तो जो विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीचा असेल किंवा OBC कॅटेगरीचा असेल किंवा अजून काही, तर TFWS त्याचे मार्क्स आहेत 99.66. फिमेल कॅन्डिडेट आहे, काही मेल कॅन्डिडेट आहेत तर त्यांचे पर्सेंटेज 96, 98 असे आहेत. TFWS साठी काय कंडिशन आहे, उत्पन्नाचा दाखला किती लागतो हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच. पण TFWS म्हणजे ट्युशन फी व्ह्युअर स्कीम. याचा अर्थ असा आहे की त्या कॉलेजला त्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी टॉपरचे जे 3-4 विद्यार्थी असतात, जर 60 सीट असतील तर 3, इथं 75 सीट आहेत म्हणून मग त्यांनी 4 दिले TFWSच्या सीट्स. 60 विद्यार्थ्यांमागं 3 सीट्स असे ते मिळतात. तर जे टॉपचे 3 विद्यार्थी आणि ज्यांनी TFWS ऑप्शन टिक केलेला आहे रजिस्ट्रेशन करताना, अशाच विद्यार्थ्यांना TFWS ची सीट मिळतात. तर 99.66 ला COEPचं TFWS चे सीट्स गेलेले आहे. ठीक आहे. आता आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग कडे किंवा त्याचं COEPचं मेरिट किती गेलंय हे बघण्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की TFWS काय असतं किंवा कसा त्याचा टिक करायचं रजिस्ट्रेशन करताना, त्या संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ घेणार आहोत यापुढे. थोडंसं खाली येतो मी. आता इथे सुरू होतंय COEPचं कम्प्युटर इंजिनिअरिंग, की बऱ्याच जणांची डिमांड असते की मला कम्प्युटर घ्यायचं, IT घ्यायचंय, AI घ्यायचंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही देखील एक नवीन ब्रँच सध्या आहे, डाटा सायन्स आहे. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा कम्प्युटर इंजिनिअरिंग. थोडंसं झूम करतो. आता कदाचित तुम्हाला ते दिसत असेल. ओके. कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी COEP या कॉलेजला 150 जागा आहेत. काही कॉलेजला 60 असतील, काही कॉलेजला 120 असतील, कुठे 150 असतील, कुठे 180 असतील. ठीक आहे.
तर सीओईपी कॉलेजला 150ची इंटेक आहे. कॅप थ्रू त्या सगळ्या सीट भरल्या जातात. आणि महाराष्ट्र स्टेटसाठी 120 आणि एआय सीट ऑल इंडिया त्यांच्यासाठी 30 सीट. ठीक आहे. तर अशा सगळ्या 150 सीट 150 सीट कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी सीओईपी कॉलेजला आहेत. मेरिट किती जात आहे? मेरिट जात आहे पहिला मागच्या वर्षी 2023 ला जो पहिला कॅन्डिडेट लागला होता सीईटीचे पर्सेंटेज त्याचे 100% कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट होता. एनटी कॅटेगरी आहे. लेडीज ओपनची सीट त्यांना मिळाली. आता मेरिट नंबर जे दिले ते 5th नंबर आहे. तुम्ही म्हणाल पहिले 4 मुलांनी फॉर्म भरला नाही का सीओईपीचा? पहिले 4 मुलं जे आहेत महाराष्ट्र स्टेट मध्ये असणारा मेरिट नंबर आहे हा 5 नंबर जो आहे तो. मग पहिले 4 कुठे गेले? तर त्यांनी कदाचित कोणी मुंबईचं असेल तर मुंबईचं गव्हर्नमेंट कॉलेज भरलं असेल, कोणी नांदेडचं असेल तिकडचं गव्हर्नमेंट कॉलेज भरलं असेल, किंवा एखाद्याला जर आउट ऑफ स्टेट जायचंय तर त्यांनी एनआयटी वगैरे अशा दुसऱ्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आयआयटी वगैरे तिकडे बघितलं असेल. तर या विद्यार्थ्याला जे कोणी असेल फिमेल कॅन्डिडेट असेल मेल कॅन्डिडेट असेल त्यांना लेडीज ओपनची ही पहिली सीट टाईप होती ती मिळाली आहे 100%ला. ठीक आहे. रँक 5 होता. त्यानंतर दुसरा जो कॅन्डिडेट आहे त्याला मेरिट नंबर 15 आहे. तुमचा एक मेरिट नंबर किंवा मेरिट लिस्ट ही डिक्लेअर केली जाते ऑप्शन फॉर्म भरण्याच्या आधी. ऑप्शन फॉर्म कसे भरायचे त्याचा देखील आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर 99.99 कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी गव्हर्नमेंट कॉलेज सीओईपी 99.99 चा सेकंड नंबर. जनरल ओपन कॅटेगरी आहे, स्टेट आहे आणि ओपन कॅटेगरीच्याच विद्यार्थ्याला ते सीट मिळालेलं आहे. मेल कॅन्डिडेट आहे. असंच जर बघितलं तुम्ही आता मेरिट कुठपर्यंत जात आहे तुम्ही मला की कट ऑफ, आता हा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत थोड्या वेळाने. पण हे सगळे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ओपन वगैरे किंवा ओबीसी अशा सीट मधून मिळालेले आहेत. तर मेरिट 99.95 पहिले 20 कॅन्डिडेट झाले तरी सुद्धा. अजून थोडंसं खाली येऊयात. 40 कॅन्डिडेट झाले, 43 झाले, 99.92 म्हणजे खूप जास्त मेरिट जात आहे. 99.60 इथपर्यंत जात आहे. 90 पर्यंत कॅन्डिडेट आले. आता येऊयात. तर आपण जसं जसं हे स्क्रोल करू तसं तसं आपल्याला कॅटेगरी सुद्धा बदललेल्या दिसतात. इथपर्यंत ओपनचे सीट्स आहेत 51 पर्यंत अप्रॉक्सिमेट. ओपन कॅन्डिडेट 99.91. याच्यानंतर ओपन कॅन्डिडेटची सीट आहेत का नाही तुम्ही क्लिअर कट बघा. इथं ओबीसी आहे. ओबीसी कॅटेगरी सुरू होतीये. नंतर ओबीसी मेरिट कुठपासून सुरू झाला आणि कुठपर्यंत एंड झालं हे देखील इथं असेल. तर ओपन कॅटेगरीचा शेवटचा जो विद्यार्थी आहे सीओईपी कॉलेज लागेल 99.91. जर तुम्हाला मार्क असतील तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुमचे मार्क या मार्क्स पेक्षा थोडेसे जास्तच पाहिजेत. ओके. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी सुरू झाली, जनरल ओबीसी. तर तिथं हा जो विद्यार्थी आहे त्याला 99.91. तुम्ही बघाल केअरफुली तर हे 6, 7, 8 डिजिट पर्यंत पण दिले 99 पॉईंटच्या पुढे. म्हणजे कॉम्पिटिशन किती जास्त आहे याचा विचार तुम्ही करू शकता. ठीक आहे. आपण तसंच खाली येऊयात. जसंच एनटी वगैरे एनटी कॅटेगरी असेल फिमेल कॅन्डिडेट आहे तर त्याचं मेरिट किती गेलंय हे देखील तुम्ही बघू शकता. तर ही सगळी लिस्ट आहे तुम्हाला 150 विद्यार्थ्यांची. एससी कॅटेगरी असेल एसटी असेल तर त्यांचं मेरिट किती गेलेलं आहे 96 पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. कोणता विद्यार्थी किती पर्सेंटेज असणार एसटी कॅटेगरीज त्यांनी जागा घेतलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजतात. आता इथपर्यंत झाले सगळे ओपन ओबीसी एनटी एसबीसी ह्या सगळ्या कॅटेगरीज. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते एआयचे सीट सुरू होतात ऑल इंडिया रँक. एआयचं म्हणजे जेडब्ल्यू जरी तुम्ही दिलेली असेल सीईटी जरी तुम्ही दिलेली असेल आणि जेडब्ल्यू ला तुम्हाला जास्त मार्क असतील सीईटी पेक्षा तर तुमचा वरती जरी नाही लागला पण जेडब्ल्यू ला 99.93 किंवा त्या रेंज मध्ये मार्क्स असतील तर तुम्हाला जेडब्ल्यू थ्रू तुमचा नंबर हा लागू शकतो. तर जेडब्ल्यू साठी ज्या काही सीट्स दिलेल्या आहेत त्या इथे ऑल इंडिया रँक्स. त्यानंतर आपण बघूया की ईडब्ल्यूएसच्या सीट्स. ईडब्ल्यूएसचं मेरिट कुठपासून सुरू झालंय 99.9 पुढे ते डिजिट आहेतच. त्याच्यानंतर एंड कुठपर्यंत झालंय. ईडब्ल्यूएसचा लास्ट कॅन्डिडेट जो आहे तो 99.88. म्हणजे आपण कट ऑफ लिस्ट जी बघतो ना नंतर बघणार आहोत तर तिथं आकडा कुठला दिला असेल की ईडब्ल्यूएस यासाठी 99.88 चा हा कट ऑफ असेल. ठीक आहे. ते कट ऑफ लिस्ट मध्ये येईलच.
पण त्याची सुरुवात कुठून झाली होती ते जरी तुम्हाला बघायचं असेल तर 99.99 पासून सुरुवात झाली आणि 88 पर्यंत ते आलं. याचा अर्थ काय, तुम्हाला जे मी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट सांगितली ती एवढ्या गोष्टीसाठी, ईडब्ल्यूएस असेल, एससी असेल, एसटी असेल, एमटी असेल, या सगळ्या कॅटेगरीसाठी 99 पासून 99 तिथून सुरुवात होतीये आणि 99.88 पर्यंतचा कट ऑफ लागतोय. ठीक आहे. तसंच TFWS जे मी तुम्हाला सांगितलं की ट्युशन फी विवर स्कीम, तर हे काय असतं की तुम्हाला ट्युशन फी जरी तुमची कॅटेगरी ओपन असेल, ओबीसी असेल, ट्युशन फी त्या कॉलेजची पूर्णपणे माफ होते, जी काही ट्युशन फी असेल. पण तुमचा नंबर तिथून लागला पाहिजे, त्यासाठी मार्क जास्त लागतात. प्रत्येक कॉलेजला लागणारे हे टॉपर विद्यार्थी आहेत, तर सीओपी ला लागणारे टॉपर विद्यार्थी जे आहेत ते 99.99 ज्यांनी TFWS मधून फॉर्म भरलाय असे टॉपर विद्यार्थी, त्यांचं मेरिट हे आहे 99.99 पासून 99.9995 पर्यंत. ठीक आहे. तर हा एक बेनिफिट आहे. म्हणजे असे तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट बघू शकता. आता इथं ब्रँच बदलली आहे. ठीक आहे. रोबोटिक्स आणि AI ही ब्रँच आली आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहिजे तेवढा ब्रँच खाली जरी स्क्रोल केला तर अशा पद्धतीने ते पाहू शकता. आता अजून एक परत मी या शीटवर येतो. आपण आता जे बघितलं त्या वेबसाईटला जाऊन ते होतं COEP टेक्नॉलॉजी, त्याचा कॅप राऊंड 1 चा आपण पाहिला होता. असंच तुम्हाला कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ह्याच्या सुद्धा त्या अलॉटमेंट बघता येतात, कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा किती मार्क्स लागलाय. यानंतर आपण एखादं दुसरं कॉलेज बघूयात. नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, नगर मधले कॉलेज बघा. पुण्यामध्ये राहत असाल, पुण्याचे कॉलेज आहेत भरपूर, सगळे आहेत. पुण्यातलं एक कॉलेज आहे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन आहे, जयवंत आहे, खूप सारे कॉलेज, MIT कॉलेज दिलेले आहे, सिद्धांत कॉलेज, खूप सारे कॉलेजेस इथं आहेत. तर आपण अजून एक कॉलेज बघूयात, वालचंद सांगली. समजा हे पण एक चांगलं कॉलेज आहे. तर इथलं मेरिट सुद्धा जास्तच जात आहे. ते मी डाउनलोड केलं. जी डाउनलोड करायचं असेल तर फक्त मी वालचंद कॉलेज समोरचा हा कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 असं क्लिक करतोय. तर ती PDF मला डाउनलोड होतीये, ती जस्ट डाउनलोड झाली आहे. ही PDF आता मी तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवतो. ऑलरेडी मी ती एका ठिकाणी डाउनलोड करून ठेवलेली आहे. तो वालचंद कॉलेज सांगली, ह्याचं जर तुम्हाला बघायचं असेल तर सेम पहिलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंग, किती मेरिट गेलंय, विद्यार्थ्याचं नाव समजतंय किंवा ओपन कॅटेगरी, कुठलं टाईपचं सीट त्याला मिळालंय, तिथं MSCET ला किती मार्क होते, किती त्याचा रँक होता, अशा सगळ्या गोष्टी समजतायत. इथपासून स्क्रोल केलं तर ओपन कॅटेगरीचे लेडीज किंवा जनरल, लेडीजसाठी आरक्षण असतं आणि जनरलसाठी देखील असतं. ओपन संपल्याच्या नंतर ओबीसी साठी कुठपासून सुरू झाले, NT वाला मुलगा किती मार्क्सला त्याला नंबर लागलाय हे देखील आपल्याला बघायला मिळतं. SC ST कॅटेगरी, जनरल, लेडीज, अशा सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला येतात. आता या कॉलेजचं मेरिट इथपर्यंत देखील आलंय, लेडीज ST किंवा जनरल ST असेल तर 76 पर्यंत सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. मग तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करताना कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज आहे आणि त्यानुसार कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे. आता पर्सेंटेज एखाद्याला 85 असतील आणि त्याला जर COEP पाहिजे तर त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर लागेल की नाही सांगता येत नाही, कारण 99च्या पुढे मेरिट गेलंय आणि 85 पर्यंत येत नाही. मग 85 कुठलं कॉलेज तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे जे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे हे केअरफुली बघा आणि यानंतर लगेचच मी तुम्हाला कट ऑफ लिस्ट कडे घेऊन जातो. ठीक आहे. आता बघा इथं सँक्शन इनटेक किती होती, 60ची इनटेक आहे या कॉलेजला त्या ब्रँचसाठी, म्हणून मग EWSच्या जागा त्या 6 होत्या. त्याचं मेरिट कुठपासून सुरू झालं कुठपर्यंत खाली आलं. तसंच मग TFWSच्या जागा किती असतील, 3. जिथं इनटेक 60 आहे ज्या ब्रँचची, तिथं 60 व्यतिरिक्त तुम्ही वरती बघू शकता त्या कॉलेजला 60, 59 अशा जागा आहेत. तर त्याच्यानंतर 6 जागा सेपरेट असतात EWS साठी आणि त्यानंतर 3 जागा सेपरेट असतात TFWS साठी. इथं थोडंसं तुम्हाला हे दिसेल @ किंवा हॅश असे साईन तुम्हाला दिसतील. थोडंसं मी परत एकदा झूम करतो. या विद्यार्थ्याची कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे, तिथं @ दिले. याचा अर्थ काय की त्याच्याकडे कुठलं तरी एक डॉक्युमेंट त्या कॅटेगरीचं नसावं. TFWS म्हणून उत्पन्न दाखला आवश्यकच आहे किंवा एखादं LC किंवा काय @ दिलंय किंवा हॅश दिलंय तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडं एखाद्या डॉक्युमेंटची कमतरता असेल तर मग ते @ किंवा हॅश असे दिले जातात. तर अशा पद्धतीने
तुम्ही खाली आला तर वालचंद कॉलेजचं तुम्हाला कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं मेरिट दिसेल, ते किती गेलेलं आहे. असे सगळे तुम्ही वन बाय वन सगळे कॉलेजेस जे आहेत ते या स्टेट कॉमन एंट्रन्स सेल वरून एफई हे 2023 मी परत एकदा रिपीट करतो, 2023-24 अकॅडमिक इयर जे आहे त्याचे आपण कट ऑफ लिस्ट बघतोय. ओके, इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे कॉलेज वाईज जे तुम्ही खूप सारे कॉलेजेस आहेत त्यामुळे सगळे काही दाखवत नाही, सॅम्पल बेसिसवर 2 दाखवले तुम्हाला. आता कट ऑफ लिस्ट कशी बघायची हे जर तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉटमेंट समजलं असेल तर कट ऑफ लिस्ट एकदम इझी समजून जाईल. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो. ते तुम्ही खाली स्क्रोल करा, तुमच्या जिल्ह्यातले कॉलेजेस इथं बघा. लेफ्ट साईडला ही जी विंडो असते ह्या विंडोमध्ये इथे होम तुमचं लॉग इन वगैरे या सगळ्या गोष्टी आहे. आपण इथं गेलो होतो मग अशी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. आता खाली आल्याच्या नंतर इथं कॅप राऊंडच्या कट ऑफ लिस्ट दिलेल्या आहे. इथं बघा हे कॅप राऊंड MH कट ऑफ लिस्ट, कॅप राऊंड 1 तशाच 2च्याही असतील 3च्याही असतील. हे AI जे दिलंय ते ऑल इंडिया रँकच्या कट ऑफ लिस्ट असतील, ते देखील तुम्ही बघू शकता. इथं कॅप राऊंड इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल अशा टाईपची एक विंडो ती ओपन होईल कट ऑफ लिस्ट साठी. खूप थोडंसं बारीक असतं ते, तुम्हाला झूम करून बघावंच लागेल ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड कराल त्यावेळेस. मी देखील इथं झूम करतो. आपण एक कॉलेज सर्च करूयात, मगाशी COEP घेतलं होतं म्हणून मग परत एकदा COEPs बघूयात म्हणजे तुम्हाला ते आकडे मॅच करता येतील. त्याचा कोड मला माहित असल्यामुळे मग मी ते डायरेक्टली सर्च करतोय. आता हे आलं COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी असं तरी नाव दिलेलं आहे. तर इथं सिव्हिल इंजिनिअरिंगचा मगाशी आपण जो कट ऑफ बघितला, अजून थोडंसं मी त्याला झूम करतो. कट ऑफ लिस्ट दिलेला आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी त्याच्या खालीच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा आपण बघूयात. COEP कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग जनरल ओपनचा कट ऑफ फर्स्ट राऊंड साठी तो गेलेला आहे 98.19. जनरल SC कॅटेगरी त्यासाठी गेलेला आहे 94.32. आता प्रत्येकाच्या एंडिंगला इथं जनरल ओपन त्याच्या पुढे S लिहिलेलं आहे, जनरल SC त्याच्या पुढे S लिहिलेले आहे म्हणजे स्टेट लेवल सीट, AI नाही, ते ऑल इंडिया रँक नाही किंवा JEE थ्रू लागलेले नाही, हे स्टेट लेवल साठी जनरल ओपन S स्टेट लेवल, जनरल SC कॅटेगरी S स्टेट लेवल. तर जनरल SC कॅटेगरीचं मेरिट 94.32 असं गेलेलं आहे. जनरल ST कॅटेगरी COEP सिव्हिल इंजिनिअरिंग 91.68. असंच VJ, NT1, NT2, OBC, PWD ओपन. आता हे काय तर फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट जे असतात त्यांच्यासाठी हे 93चं मेरिट तिथं गेलेलं आहे. TFWS आणि डिफेन्स DEF म्हणजे डिफेन्स कॅन्डिडेट जी कुठली कॅटेगरी असेल ती ओपन कॅटेगरी 94चं मेरिट गेलंय तिथे 94.99. TFWS ट्युशन फी व्ह्युअर स्कीम त्याचं मेरिट किती 98.22. ठीक आहे, तर अशा सगळ्या त्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. आता मी लगेचच येतो खाली कम्प्युटर इंजिनिअरिंग कडे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं मेरिट आपण मगाशी तुम्हाला आठवत असेल की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट मध्ये 99.99 पासून सुरू झालं होतं ते. ओके, आणि 90 शेवटचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा. इथं जर आपण केअरफुली बघितलं COEP कम्प्युटर इंजिनिअरिंग 6006 म्हणजे COEP कॉलेज आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग जनरल ओपन त्याचं मेरिट क्लोज झालं 99.91 ला. हे आहे कट ऑफ लिस्ट म्हणजे 99.91 हा लास्ट नंबर आहे त्या विद्यार्थ्याचा की जो लागला तिथे नंबर. बाकीचे विद्यार्थी सगळे त्याच्या वरतीच आहेत म्हणजे 99.99 किंवा 100 पासून सुरू झालं होतं ते मेरिट कम्प्युटर इंजिनिअरिंगचं, तर ते 99.9 वर त्या वरती गेलं. जनरल SC साठी किती आलं 99.21. जनरल ST साठी किती आहे, NT1 साठी किती, NT2 साठी किती आहे, सगळेच्या सगळे मेरिट हे 99 पुढे आहे 99.80 वगैरे. NT कॅटेगरी असून थोडंसं कमी आलंय 99.88. ठीक आहे, मग लेडीज ओपन साठी किती आलेलं आहे हे तुम्ही थोडंसं अजून स्क्रोल करून बघू शकता. लेडीज NT कॅटेगरी 99.32, लेडीज OBC कॅटेगरी 99.73, डिफेन्स कॅन्डिडेट असतील, PWD कॅन्डिडेट असतील, TFWS असेल 99.95. तर अशा पद्धतीने हे सगळे कुठलेही कॉलेज थोडंसं झूम करून हे बघावंच लागतं. तर कुठलेही कॉलेज तुम्ही बघू शकता
कट ऑफ लिस्ट बघत असताना तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज नुसार जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज इथं सर्च करा. इथं सीयूपी असेल किंवा खाली किती जरी स्क्रोल केलं तर फार मोठी पीडीएफ येते, डाउनलोड व्हायला थोडासा वेळ घेईल. तर कुठल्याही कॉलेजचं तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, ENTC या सगळ्या ब्रँचेसचं मेरिट हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज म्हणजेच कॉलेज वाईज अलॉटमेंट आणि कट ऑफ लिस्ट कशा बघायच्या हे मी तुम्हाला सॅम्पल बेसिसवर सांगितलं. फार मोठी लिस्ट आहे तर ते तुम्ही बघू शकता. तर आत्ता आपण जो पार्ट बघितला तो आहे की इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी कट ऑफ लिस्ट कशा बघायच्या आणि इन्स्टिट्यूट वाईज कॉलेज वाईज अलॉटमेंट कशा बघायच्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जेवढा शेअर करता येईल तुम्हाला तेवढा तो शेअर करा. थँक्यू.